गुड आफ्टरनून स्टुडंट, वेलकम टू अवर इंग्लिश सेक्शन. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला काही सिलेबस जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे. त्यामधीलच एक पाठ म्हणजे द रेड हेडेड लीग. परंतु या पाठाखालील जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला पाहिजे आहे. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी आहे अ बायसिकल युजरसाठी, म्हणजे जे सायकलचा उपयोग करतात त्यांच्यासाठी मॅन्युअल म्हणजे सूचनापत्रक तयार करायचं आहे. डू यू रीड अ बायसिकल? रीड अँड फॉलो द बायसिकल युजर्स मॅन्युअल. तुम्ही जर बायसिकल म्हणजे सायकल जर चालवत असाल तर खालील गोष्टी ह्या तुम्ही वाचायच्या आहेत. त्यानंतर फॉलो म्हणजे तुम्ही त्या पाळायच्या देखील आहेत. आणि त्यांनी आपल्याला बायसिकल युजर मॅन्युअल म्हणजे सायकल चालवण्यासाठी लागणारे जे सूचनापत्रक आहे ते तिथं खाली दिलेलं आहे. अ बायसिकल युजर्स मॅन्युअल, सायकल चालवणाऱ्याचे सूचनापत्रक. यामध्ये इथं तुम्हाला दिसत आहे फर्स्ट कॉलममध्ये सेफ्टी फर्स्ट. सर्वप्रथम सुरक्षा. सायकल चालवण्यापूर्वी प्रत्येक वेळी नियमितपणे सायकलची तपासणी करून घ्या. नेट, बोल्ट, स्क्रू आणि इतर खिळे यांची देखील. म्हणजे रुटीनली चेक द कंडिशन ऑफ युअर बायसिकल बिफोर एव्हरी राईड. नट्स, बोल्ट, स्क्रू अँड अदर फास्टनर्स. त्यानंतर फॅमिलिलाइज युअर सेल्फ विथ द ब्रेकिंग ॲक्शन अँड द बायसिकल. टेस्ट द ब्रेक्स अँड स्लो स्पीड. सायकलची गतिरोधक कार्याची म्हणजे ब्रेकिंग ॲक्शनची योग्य प्रकारे माहिती करून घ्या व मंद गतीमध्ये ब्रेक्सची चाचणी करून घ्या. तिसरं आहे ऑलवेज वेअर फुटवेअर दॅट विल स्टे ऑन युअर फीट अँड विल ग्रिप द पेडल्स. पहा, नेहमी पावलांना घट्ट बसतील आणि पेडलवर चांगली पकड बसेल अशी पादत्राणे म्हणजे चपला, बूट तुम्ही घाला. त्यानंतर आहे रायडिंग सेफ्टी, चालवतानाची सुरक्षा. बी प्रेडिकेटेबल. राईड सो दॅट अदर ड्राइव्हर्स कॅन सी यू अँड प्रेडिकेट युअर मुवमेंट्स. सावधान रहा. आपल्या चालवण्याचा, आपल्या पुढील कृतीचा इतर चालकांना अंदाज येईल अशा पद्धतीने सायकल चालवा. नेव्हर हिच अ राईड बाय होल्डिंग ऑन टू अनादर व्हेकल्स. दुसऱ्या एखाद्या वाहनाला पकडून आपल्या सायकलीवर कधीही स्वार होऊ नका. ओबे ऑल ट्रॅफिक रूल्स. सर्व वाहतुकीचे नियमांचे पालन करा. ओबे म्हणजे पालन करणे. बी अलर्ट. लुक आउट फॉर अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स, ऑब्स्टॅकल्स. दक्ष रहा. आकस्मिक घटना किंवा अडथळ्यांकडे तुम्ही लक्ष ठेवा. राईड ऑन फॅमिलियर रूट्स. परिचित मार्गावरूनच काय करा, प्रवास करा. जे रस्ते तुम्हाला माहीत असतील या ठिकाणीच तुम्ही काय करा, सायकल चालवा. अनोळख्या ठिकाणी शक्यतो जाऊ नका. आता आपण सायकलच्या इतर देखभालीबद्दल जाणून घेऊया. फॉर एक्झाम्पल टायर असतील, चाकं असतील त्याबद्दल. टू फिल इन एअर इन टू द बायसिकल टायर प्रोसिड्यूर स्टेप्स. सायकलीच्या टायरमध्ये हवा भरण्याची पद्धत किंवा टप्पे. चेक द प्रेशर इन द टायर बाय प्रेसिंग इट विथ युअर हँड. हाताने दाबून तुमच्या टायरमधील हवेचा दाब तपासून पहा. सेकंड, चेक हाऊ टू मच एअर इज नीडेड अँड फिल इन एअर अकॉर्डिंगली. किती हवा भरणे गरजेचे आहे हे तपासून त्याप्रमाणे हवा भरा. तिसरं, चेक द एअर प्रेशर अगेन बाय प्रेसिंग टायर विथ युअर हँड.
हवा भरून झाल्यानंतर परत हाताने टायर दाबून हवेचा दाब तपासा. 4th, fill in the air only as much as required, otherwise the tube may burst. जेवढी आवश्यक असेल तेवढीच हवा भरा, नाहीतर ट्यूब फाटू शकते. 5th, if the air is more than necessary, reduce it. गरजेपेक्षा जास्त हवा भरली गेल्यास ती कमी करा. त्यानंतर आहे सर्व्हिसिंग मेंटेनन्स मंथली. मासिक देखभाल म्हणजे सायकलची मासिक देखभाल कशी करायची ते आता पाहूया. क्लीन द बायसिकल फ्रेम विथ अ क्लोथ. सायकलीचा सांगाडा कापडाने पुसून स्वच्छ करा. 2nd, चेक टायर प्रेशर. टायरमधील हवेचा दाब तपासून पहा. 3rd, वाईप द चेन अँड लूप द ब्रेक अँड द चेन. साखळी साफ करा, ब्रेक आणि साखळीमधील वंगण घाला. त्यानंतर हाऊ टू मेड अ पंक्चर. पंक्चर कसे काढावे पहा. फर्स्ट स्टेप काय आहे, गेट द ट्यूब आउट ऑफ द टायर. टायरमधून ट्यूब बाहेर काढून घ्या. पंप एअर इन टू द ट्यूब विथ द एअर पंप. ट्यूबमध्ये हवेच्या पंपाच्या साह्याने हवा भरा. डीप द एअर फिल्ड ट्यूब इन द वॉटर ट्यूब. डोंट forget to dip every part of the tube. The air bubbles will come on the surface right from the puncture point. हवा भरलेली ट्यूब पाण्याच्या टबामध्ये बुडवा. संपूर्ण ट्यूब पाण्यात बुडली आहे का नाही हे पाहायला विसरू नका. पंक्चर झालेल्या ठिकाणी पृष्ठभागावर हवेचे बुडबुडे येताना दिसतात. 4th, मार्क द पंक्चर पॉईंट विथ अ पेन. पंक्चरच्या जागेवर पेनने खून करा. 5th, नाव रिमूव्ह एअर फ्रॉम द ट्यूब. आता ट्यूबमधनं सर्व हवाही काढून टाका. आपला 6th, क्लीन अप द पंक्चर पॉईंट एरिया. रब इट हँड विथ अ फाईल. पंक्चरची जागा स्वच्छ करा व कानशीने त्या जागी घासा. त्यानंतर 7, ॲप्लाय अ रबर सोल्युशन ऑन द पंक्चर पॉईंट. पहा, पंक्चरच्या जागी रबरी द्राव्य लावा. त्यानंतर 8, कट अ स्मॉल पॅच फ्रॉम अ स्क्रॅप ट्यूब अँड पेस्ट इट कवर द पंक्चर पॉईंट. एखाद्या निरुपयोगी ट्यूबचा छोटासा तुकडा कापून घ्या. पंक्चरची जागा झाकेल असा तो चिटकवा. 9th, प्रेस अ हार्ड टू इन्श्युअर द पॅच हॅज बीन पेस्टेड वेल. तुकडा नीट चिटकला जावा म्हणून तो घट्ट दाबून ठेवा. 10, सेट द ट्यूब इन द टायर. पंप एअर इन द टायर. पहा, टायरमध्ये ट्यूब घाला व टायरमध्ये हवा भरा. अशा पद्धतीने हे बायसिकल युजर्सचे मॅन्युअल म्हणजे सूचनापत्रक आहेत. तर आजचा हा होमवर्क तो म्हणजे हे सूचनापत्रक म्हणजे हे मॅन्युअल जे आहे ते तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये लिहून मला पाठवायचं आहे. म्हणजे ह्या मॅन्युअलचे तुम्ही मराठी ट्रान्सलेशन मला लिहून पाठवणार आहात. थँक यू. सी यू अगेन in our next English session.